मोहोळचे आमदार राजू खरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप पदाधिकारी आक्रमक झाले। 3 दिवसांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात मोहोळचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्यावर टीका केली। या टीकेनंतर भाजप पदाधिकारी आणि परिचारक समर्थकांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन दिले। तात्काळ गुन्हा न दाखल झाल्यास पंढरपूर शहरामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर यांनी दिला। यावेळी माजी नगरसेवक राजू सर्वगोड, भाजप शहराध्यक्ष विक्रम पापरकर, माजी नगरसेवक नवनाथ रानगड, सचिन शिंदे, भीमशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष उमेश सर्वगोड, माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे, शैलेश आगवणे, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्राजक्ता बेणारे, दत्तात्रय धोत्रे, बालाजी बंदपट्टे, माजी नगरसेवक शैलेश बडवे, नारायण सिंघन, महादेव धोत्रे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। 3 दिवसांपूर्वी गंगेकर परिवाराच्या वतीने माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि मोहोळचे आमदार राजू खरे यांचा सत्कार आयोजित केला होता। या सत्कार समारंभात आमदार राजू खरे यांनी माजी आमदार स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचा अनाजी पंत असा उल्लेख केला, तसेच त्यांच्याबद्दल जातीयवादी उद्गार काढले असा आरोप परिचारक समर्थकांनी केला। यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर म्हणाले, स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी सर्व जाती धर्मांच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन पंढरपूरचा विकास केला। एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्या व्यक्तीवर टीका करणे हे कोणते राजकारण आहे? तुम्हाला नगरपालिका निवडणुकीसाठी ही स्टंटबाजी करायची आहे, मात्र अशी स्टंटबाजी, अशी टीका करण्यापेक्षा थेट नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरा। जनता योग्य त्या नेत्याच्या उमेदवारांना संधी देईल, मात्र अशा प्रकारे टीका सहन केली जाणार नाही। 2 दिवसांमध्ये आमदार राजू खरे यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।